Hello guys, welcome to our channel Edion Tips, and today we are going to discuss a new topic from the chapter Living World. The name of the topic is Diversity in the Living World. बघा आज आपण नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, बघा आपल्या आसपास जर आपण बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी भेटते, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती दिसतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्याला दिसतच नाही अशी म्हणजे एकदम भरपूर अशी एकदम बायोडायव्हर्सिटी. सो इथं जर बघितलं आपण तर म्हणजे डिफरंट प्लांट्स, इन्सेक्ट्स, बर्ड्स, युअर पेट्स और अदर ॲनिमल्स किंवा प्लांट्स म्हणजे जेवढं काय आपल्या आसपास आहे ते एकदम अगदी म्हणजे पूर्ण अशी विविधता आढळते. आपण जर एखाद्या फॉरेस्टमध्ये वगैरे किंवा ह्याच्यामध्ये डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो तर इफ यू वेअर व्हिजिट अ डेन्स फॉरेस्ट यू वुड प्रोबेबली सी अ मच ग्रेटर नंबर ऑफ काइंड्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन इट. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे असेच अफाट असे वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमल्स आपल्याला भेटू शकतात. ओके, आणि म्हणजे आतापर्यंत जेवढ्या स्पीसीज सापडलेत जसं की नंबर ऑफ स्पीसीज आत्तापर्यंत जेवढे डिस्कवर झाले दॅट इज 1.7 to 1.8 मिलियन डिस्कवर झाले आणि आणखी अजून डिस्कवर होत आहेत किंवा होतील आणखी इन फ्युचर. दिस रेफर्स टू बायोडायव्हर्सिटी. ओके, दॅट्स. मग आतापर्यंत आपण जर आता एवढे डिस्कवर तरी केले, आता यांना नॉमेनक्लेचर म्हणजे याचं नाव तर दिले पाहिजे त्यांना. सो यांना नाव द्यायसाठी म्हणजे सपोज हा एक मुलगा आहे. ओके, हा मुलगा आहे, सॉरी हा एक मुलगा आहे. आता ह्याला म्हणजे आपण लोकली काय सॉरी हा एक मुलगा आहे, त्याला लोकली आपण काय बोलवतो, बंडू, चिंटू किंवा म्हणजे कोणत्याही आपल्या नावाने बोलवतो. आता याचं एक स्टँडर्ड नाव ठेवलं पाहिजे, बरोबर. याचं जे स्टँडर्ड नाव ठेवतो ना आपण दॅट इज द नॉमेनक्लेचर. ओके, दॅट्स द नॉमेनक्लेचर. ओके, काय बघितलं आता आपण नॉमेनक्लेचर. ओके, नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचर मग याचं नाव ठेवायचं, नाव ठेवायचं म्हटल्यावरती याचं नाव कशाशी अटॅच झालं आहे वगैरे हे सगळं बघितलं पाहिजे. याच्यासाठी आयडेंटिफिकेशन इज इम्पॉर्टंट. ओके, we will see this in NCERT. Okay, let's see. Hence there is a need to standardize the naming of living organisms such that a particular organism is known by same name all over the world. This process is called as nomenclature. म्हणजे ही एखादा हा मुलगा आहे ना, याचं पूर्ण जिकडं बघायला तिकडं सगळीकडं सेम नावानं ओळखलं जातं आहे. म्हणजे पूर्ण आधार कार्ड, पॅन कार्ड सगळीकडे सेम नाव असणार. दॅट इज द nomenclature असं म्हणतात. ओके, दॅट्स इट. अँड त्यानंतर ऑब्वियसली nomenclature or naming is only possible when the organism is described correctly and we know to what organism the name is attached to. This is identification. This is identification म्हणजे काय म्हणतं, याचं करेक्टली डिस्क्राईब केलं पाहिजे. म्हणजे याचं नाव कशाशी एक्झॅक्टली अटॅच झालं आहे वगैरे हे परफेक्टली डिस्क्राईब केलं पाहिजे. दॅट इज द आयडेंटिफिकेशन. म्हणजे पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन अँड देन नॉमेनक्लेचर. ओके, आता ह्याच्यासाठी प्लांट्सचे नाव ठेवायसाठी जे असतं ना, देर इज अ इन्स्टिट्यूट दॅट इज ICBN. ओके, दॅट इज द ICBN. ICBN म्हणजे इंटरनॅशनल कोड फॉर हिअर इज यू कॅन इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. ओके, आणि ते जर आपण प्लांटसाठी जे आहे ना दॅट इज द इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. वी कॅन सी येस, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. ओके, आणि ते जर आपण ॲनिमलच्या केसमध्ये जर बघितलं ICZN. ओके, ICZN इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे हे आहे ते प्लांटसाठी प्लांट्स आणि हे आहे ते ॲनिमल्स. ओके, हे आहे ते ॲनिमल्ससाठी. ओके, दॅट्स ऑल. हे पण बघितलं. आता हे नाव ठेवायचे. नाव म्हणजे
त्याचं नॉमेनक्लेचर म्हणजे नेमिंग करायची. तर नेमिंग कशी असली, नेमिंग कशी करायची, दॅट इज सपोज असे 2 नाव असतात. सपोज एक एक्झाम्पल घेऊन आपण समजूया मँगो. तर मँगोचं जर समजून घ्यायचं म्हटलं तर ते मॅग्निफेरा इंडिका ह्याचं बॉटनिकल नाव आहे. मॅग्निफेरा इंडिका. ओके. मग ह्याचे जे नाव ठेवायसाठी ना काय रूल्स बनवले त्या इन्स्टिट्यूटनं, काय रूल्स बनवले. आता ते काय रूल्स होते, तर ते रूल्स एकदम सिम्पल होते आपल्यासारखे. म्हणजे मॅग्निफेरा इंडिका, सॉरी दिस इज आवर रॉंग, INDIC इंडिका. ओके. म्हणजे ते रूल्स काय होते, रूल्स होते की हे 2 वर्ड आहेत. मग ह्यातला हा वर्ड जो आहे ते कॅपिटल असला पाहिजे, हा वर्ड स्मॉल असला पाहिजे. परत हे लिहिलं तरी इटालिक्स किंवा लॅटिनमध्ये लिहिलं पाहिजे, किंवा जर आपण आपल्या हँडरायटिंगमध्ये लिहिलं तसं स्पेशली हे अंडरलाईन केलेलं असलं पाहिजे. हे सगळे रूल्स होते. आणि हे पहिलं जे असतं ते जीनस असतं, परत दुसरं आहे ते स्पेसिस असतं. हे सगळे रूल्स आहेत. यू कॅन सी हिअर दिस इज द बायनोमियल. यालाच बायनोमियल नॉमेनक्लेचर असं म्हणतात. ओके. आपण रूल्स बघूया. ओके. फर्स्ट वन रूल यू कॅन सी, बायोलॉजिकल नेम्स आर जनरली रिटन इन लॅटिन अँड written in italics. They are Latinized or derived from the Latin irrespective of their origin. ते सांगितले की लॅटिन किंवा ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. ओके. द फर्स्ट वर्ड, हा जो पहिला वर्ड आहे तो जीनस रिप्रेझेंट करतो, रिप्रेझेंट्स द जीनस. फाईल सेकंड वर्ड आहे ते स्पेसिफिक इपिथेट. सेकंड कंपोनंट डिनोट्स द स्पेसिफिक इपिथेट. ओके. अँड बोथ द वर्ड्स इन हँड रिटन, म्हणजे आपण जेव्हा हँड रिटन लिहितो ह्याला स्पेसिफिकली हे केलं पाहिजे, म्हणजे काय म्हणतात अंडरलाईन करावं लागतं. ओके. दॅट्स बोथ द वर्ड्स इन बायोलॉजिकल नेम हँड रिटन आर सेपरेटली अंडरलाईन. ओके. लॅटिन ऑरिजिन. ओके. The first word denoting in capital letter, this is the M capital letter, I in small letter. Okay. Capital while starts with small letter. Okay. That is the here example is given, and we have seen this example here. Okay. That's given. Now we are moving forward, and just wait, that's our, let's revise this just. ओके. फर्स्ट वन पहिल्यांदा आपण बघितलं की आपल्या आसपास म्हणजे असंख्य प्राणी किंवा प्लांट्स वगैरे आहेत, किंवा असंख्य मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे आहेत. मग त्याचं नॉमेनक्लेचर, म्हणजे त्याचं नाव ठेवायचं, दॅट इज द नॉमेनक्लेचर. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्याला सिमिलर नावाने ओळखलं जाईल, दॅट इज द नॉमेनक्लेचर. त्यानंतर आयडेंटिफिकेशन, म्हणजे त्याचं नाव करेक्टली कशासोबत हे झालं आहे वगैरे, दॅट इज द आपण बघितलं त्याचं आयडेंटिफिकेशन. ओके. आणि त्यानंतर प्लांटचे नाव ठेवायसाठी दॅट इज द ICBN, आणि ॲनिमल्सचे नाव ठेवायसाठी देर इज द इन्स्टिट्यूट दॅट इज ICZN. ओके. तर याचं आपण एक एक्झाम्पल घेऊन समजलं. ह्याचे 4 रूल्स इथं दिलेले आहेत. ओके. नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. ओके. ओके. नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. ओके. क्लासिफिकेशन इथं काय दिलं नाही. क्लासिफिकेशन म्हणजे काय, क्लासिफिकेशन, व्हॉट इज क्लासिफिकेशन दिलेलं आहे. क्लासिफिकेशन काय म्हणतं आहे, इट इज नियरली इम्पॉसिबल टू स्टडी ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज नेसेसरी टू डिवाइज सम मीन्स, म्हणजे काय म्हणतं आहे, तर काही एक क्रायटेरिया आहे, आणि त्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती हे ते म्हणजे डिवाईड करायचे अशा ग्रुपमध्ये. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप, किंवा हा एक ग्रुप, असं काही क्रायटेरिया लावायचं, एक्स क्रायटेरिया लावायचं, आणि ह्या 4 ग्रुपमध्ये ह्याला डिवाईड केलं. दॅट इज द क्लासिफिकेशन असं म्हणतात. ओके. जस्ट वेट. ओके. जस्ट क्लासिफिकेशन असं म्हणतात. आता यात बाकीचे हेच एक्झाम्पल वगैरे दिलेलं आहे.
त्यानंतर द सायंटिफिक टर्म फॉर दिस कॅटेगरीज, म्हणजे हे जे आपण कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलेलं ना, ह्या कॅटेगरीज कॅटेगरीज जे असतात ना, कॅटेगरीजला हे जे सायंटिफिक वर्ड आहे दॅट इज द टॅक्सा. ओके, सायंटिफिक वर्ड ह्यासाठी जो यूज केला जातो ना दॅट इज द टॅक्सा. ओके, दॅट्स ऑल. आता त्यानंतर काय दिलं आणखी काही इथं एक्झाम्पल समजवलं. एक्झाम्पल यू कॅन रीड. बेस्ड ऑन कॅरेक्टरिस्टिक्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन बी क्लासिफाईड इन टू डिफरंट टॅक्सा. म्हणजे बेस्ड ऑन म्हणजे जे क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती म्हणजे मेनी ऑर्गॅनिझम्स वगैरे आहेत. सपोज हे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे ऑर्गॅनिझम आहे, ह्या ऑर्गॅनिझम आहे, हे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या टॅक्सामध्ये म्हणजे आपण क्लासिफाय करणार ना, हे क्लासिफिकेशनलाच काय म्हणतात, टॅक्सॉनॉमी. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ टॅक्सॉनॉमी. हे जे आपण वेगवेगळ्या काय म्हणतात कॅटेगराईज केलं ना, ह्यालाच टॅक्सॉनॉमी असं म्हणतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर आपण आता थोडंसं पुढं जाऊया. तर इथं कशाबद्दल दिलं आहे, इथं वेट, वी आर ॲडिंग अ पेज, न्यू पेज. ओके, इथं सिस्टमॅटिक्सबद्दल दिलेलं आहे. ओके, इथं बाकी काही नाही, सिस्टेमॅटिक्स. आय विल एक्सप्लेन यू. सिस्टमॅटिक्सबद्दल दिलेलं आहे. काय म्हणते, ह्युमन बिंग वी आर सेन्स इंटरेस्टेड इन नोविंग मोर अबाउट रिलेशनशिप. म्हणजे हे सपोज काय म्हणते, म्हणजे हा एक ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम आणि त्यांच्या ऑर्गॅनिझममधलेच सपोज हा एक ऑर्गॅनिझम आहे आणि ह्या ऑर्गॅनिझममध्ये काय रिलेशन आहे, ह्या रिलेशन जे जाणून घ्यायला काय म्हणजे ह्युमन पहिल्यापासूनच म्हणजे एक्सायटेड असतो. दॅट इज द, ह्यालाच सिस्टमॅटिक्स असं म्हणतात. सिस्टमॅटिक्स असं म्हणते. ओके, सिस्टमॅटिक्स असं म्हणतात. ओके, आणि ह्यातलं सिस्टमॅटिकमधलं सिस्टेमा हा जो वर्ड आहे ना, हा derived from Latin. That is, you can see the word systematics is derived from the Latin systema. म्हणजे वर्ड हा जो आहे ना सिस्टमॅटिक्स, हा लॅटिन वर्ड सिस्टमा ह्या वर्डपासून डेराईव्ह झालेला आहे. विच मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट. सिस्टेमा मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट असं म्हणतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर ह्याच्याबद्दल आणखी बघायचं म्हटलं तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट बस एवढंच आहे. त्यानंतर विच मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. लिनियस युज्ड सिस्टमा नॅचरे, म्हणजे लिनियसनं सिस्टमा नॅचरे, सिस्टमा नॅचरे इज द टायटल ऑफ हिज पब्लिकेशन. म्हणजे त्या पब्लिकेशनला सिस्टमा नॅचरे हा काय म्हणतात वर्ड वापरला होता. द स्कोप ऑफ सिस्टम लॅटर एनलार्ज्ड इन्क्लूड आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशनमध्ये स्कोप वगैरे वाढलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. लेट्स रिवाइज व्हेरी फास्ट व्हेरी क्विक. पहिल्या स्टार्टिंगला आपण बघितलं आपल्या आसपास मेनी टाईपचे प्लांट्स किंवा मेनी टाईपचे ॲनिमल्स वगैरे आहेत. आपण जर जंगलात गेलो तर आणखी आपल्याला नवीन टाईपचे ॲनिमल्स किंवा नवीन टाईपचे प्लांट्स वगैरे भेटतात. मग त्याचं नाव ठेवावं लागेल. मग नाव ठेवायसाठी दॅट इज द नॉमेनक्लेचर. आता मग त्याचं नाव ठेवायचं म्हटल्यावर त्याला करेक्टली डिस्क्राईब करावं लागेल. करेक्टली डिस्क्राईबसाठी आयडेंटिफिकेशन. आता हे जर प्लांटसाठी बघितलं तर प्लांटसाठी ICBN आहे आणि ॲनिमलसाठी जर आहे दॅट इज द ICZN. आता नाव ठेवायचं म्हटल्यावर दॅट इज द बायनोमियल नॉमेनक्लेचर आहे. बायनोमियल नॉमेनक्लेचर कोण दिली, लिनियस. ओके, बायनोमियल नॉमेनक्लेचर इज गिवन बाय लिनियस. ह्यातलं 4 रूल्स आहेत. दॅट इज द मॅग्निफेरा M कॅपिटल असलं पाहिजे, इंडिकामधलं I स्मॉल असलं पाहिजे. दॅट इज द फर्स्ट वन. आणि त्या क्रायटेरिया. त्यानंतर जर आपल्या भाषेत लिहिलं तर म्हणजे स्पेशली अंडरलाईन केलेलं असलं पाहिजे किंवा रिटन इन इटॅलिक्स सॉरी लॅटिनमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. आणि आणखी रूल म्हटलं तर आणखी काय रूल असा होता, लेट्स सी, झाले एवढंच होते.
हे आहे ते कॅपिटल स्टार्ट होते आणि हे स्मॉलनं स्टार्ट होते बस. आणि हा जिनस रिप्रेझेंट करतो आहे आणि हा स्पीसीज रिप्रेझेंट करतो आहे. ओके, दॅट्स ऑल. तर इथं आपलं नेमिंग खतम. नंतर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर एका स्पेशल क्रायटेरिया पकडून त्याला वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये डिवाईड करणं, दॅट इज द क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन. कॅटेगरीजमध्ये आपण जे डिवाईड करतो ना, त्या कॅटेगरीजलाच सायंटिफिकली टॅक्सा असं म्हणतात. आणि हे जे कॅटेगरीज आहेत ना, या कॅटेगरीजमध्ये आपण जे डिवाईड केलं आहे बेस्ड ऑन द कॅरेक्टरिस्टिक ऑल लिव्हिंग क्लासिफाईड इंटू डिफरंट टॅक्सा, ह्या वेगवेगळ्या आपण टॅक्सामध्ये जे डिवाईड केलं आहे ना, त्यालाच टॅक्सॉनॉमी असं म्हणतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर आणखी एकदा बघायचं म्हटलं तर सिस्टमॅटिक्समधलं बघायचं. सिस्टमॅटिक्समधलं म्हटलं तर सिस्टमॅटिक्सबद्दल जर बोलायचं म्हटलं तर म्हणजे ऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिझममधलं रिलेशन जाणून घेणं, दॅट इज द सिस्टमॅटिक्स. ओके, ऑर्गॅनिझम म्हणजे दोन ऑर्गॅनिझममधलं रिलेशन जाणून घेणं, दॅट इज द सिस्टमॅटिक्स. आणि सिस्टमॅटिक्स इज डेराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड दॅट इज द सिस्टमा म्हणजे काय, द सिस्टमॅटिक अरेंजमेंट. ओके, आणि सिस्टमा नॅचरे हा लिनियसनं ह्याच्यासाठी नॅचरे पब्लिकेशनसाठी वापरला होता. ओके, आणखी एकदा आपण बघूया. लेट्स रिवाइज वन मोर टाईम. पहिल्यांदा आपण बघितलं दॅट इज द बायोडायव्हर्सिटी. काय इथलं मेन इम्पॉर्टंट पॉईंट इज द 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीज आतापर्यंत डिस्कवर झाले, त्याला बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. त्यानंतर आणखी बघितलं तर नॉमेनक्लेचर नंतर आयडेंटिफिकेशन हे, त्यानंतर ICBN, ICZN आणि त्यानंतर 4 रूल्स आहेत. 4 रूल्स नंतर आणखी म्हटलं तर क्लासिफिकेशन आहे. आणि हे जे काय म्हणतात कॅटेगरीजलाच टॅक्सा असं म्हणतात. आणि त्यानंतर टॅक्सॉनॉमी आणि टॅक्सॉनॉमीनंतर आपण बघितलं दॅट इज द सिस्टेमिक्स. दॅट्स आवर टुडेज पॉईंट. आय होप यू गॉट टुडेज लेक्चर. थँक्यू सो मच. बाय टेक केअर.